होलसेलर्स व रिटेलर्स यांच्यामध्ये व्यापार केलेल्या मालाच्या बास्केटच्या किमतीला मोजण्यासाठी ज्यांचा वापर केला जातो ते इंडेक्स म्हणजे WPI म्हणजेच होलसेल प्राईस इंडेक्स. अशा प्रकारे घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या बास्केटच्या किमतींचे विचलन आपण CPI द्वारे म्हणजेच कन्झ्युमर प्राईस इंडेक्सद्वारे मोजलं जातो. याचा अर्थ असा होतो की WPI व CPI यांचा वापर होलसेल बास्केट व कन्झ्युमर बास्केटची सरासरी किंमत पातळी मोजण्यासाठी केला जातो. यामुळेच यांना आपण प्राईस इंडेक्स म्हणतो. जर आपण अशा प्रकारच्या कोणत्याही इंडेक्सच्या आधीच्या वर्षाचा ग्राफ बघू तर ग्राफमध्ये असे काही कालावधी आहेत. त्या ठिकाणी त्यांची सरासरी किंमत पातळी वाढताना दिसत आहे. हे कालावधी आपल्या अर्थव्यवस्थेत असलेल्या महागाईला दर्शवतात. म्हणजे या कालावधीत आपल्या अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये सतत वाढ होत असते. पण ज्या कालावधीमध्ये महागाईचा दर आधीपेक्षा काहीसा कमी असतो अशा कालावधीला डिसइन्फ्लेशन असं म्हटलं जातं. समजा मागील काही वर्षी महागाईचा दर हा 60% होता. आता तो कमी होऊन 4% किंवा 3% झालेला आहे. तर त्याला डिसइन्फ्लेशन असं म्हणता येईल. इन्फ्लेशन जर निगेटिव्ह येत असेल म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांच्या सरासरी किमतीची पातळी आहे ती आधीच्या किमती पातळीपेक्षा कमी होत असेल तर अशा परिस्थितीला डिफ्लेशन म्हणता येईल. हा जो चार्ट यावरून आपण या कन्सेप्ट जाणून घेतल्या तो एक हायपोथेटिकल चार्ट होता. अशा प्रकारचे कन्सेप्ट आपण रिअल चार्टमध्ये सुद्धा बघू शकतो. आता या ठिकाणी आपण मागील काही वर्षाचा कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजेच CPIचा चार्ट बघूया. या ग्राफमध्ये बघू शकता की काही ठिकाणी आपल्याला इन्फ्लेशन फेज दिसत आहेत. यातील काही ठिकाणी डिसइन्फ्लेशन फेजसुद्धा बघू शकतो व त्याचबरोबर आपण हेही बघू शकतो की कोणत्या ठिकाणी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये डिफ्लेशन दिसून येत आहे. आता आपण इन्फ्लेशन, डिसइन्फ्लेशन व डिफ्लेशन या तिन्ही कन्सेप्टला जाणून घेतलं. पण अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट जाणून घ्यायची आहे. ती कन्सेप्ट आता आपण जाणून घेऊया. इन्फ्लेशन, डिसइन्फ्लेशन व डिफ्लेशन हे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहेत की यामुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होतो हा एक प्रश्न आहे. तर बघा, जर इन्फ्लेशन मर्यादित आहे तर इन्फ्लेशन आपल्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य आहे असं मानलं जातं. कारण यावेळी GDPमध्ये वाढ दिसते व अनएम्प्लॉयमेंट रेटसुद्धा कमी झालेला दिसतो. डिसइन्फ्लेशनमध्ये बघितलं गेलं तर हे सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. कारण हा असा कालावधी असतो ज्यामध्ये वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ बघायला मिळते पण ही वाढ आधीच्या कालावधीच्या तुलनेत हळूहळू होत असते. म्हणूनच कन्झ्युमरसाठी हा एक सुखद कालावधी असतो. जर डिफ्लेशनबद्दल बोलायचं झालं तर डिफ्लेशन हे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. डिफ्लेशन हा असा कालावधी असतो त्यावेळी वस्तू व सेवांच्या किमती सतत कमी होत असतात. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडलेला असेल की वस्तू व सेवांच्या किमती जर सतत कमी होत असतील तर हे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी कसं काय चांगलं नसेल. जर यावर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जर वस्तू व सेवांच्या किमती जर सतत कमी होत असतील तर यामुळे मागणीसुद्धा कमी होत जाते. हे ऐकून तुम्ही गोंधळात पडलेला असणार. पण या वस्तू व सेवांच्या किमती कमी होत असतील तर यांच्या मागणीसुद्धा घट पाहायला मिळते. कारण अर्थव्यवस्थेमध्ये किमती सतत कमी होत गेल्या तर ग्राहकांना असं वाटतं की किमती अजून कमी होतील म्हणून ते गोष्टी विकत घेण्याचे निर्णय लांबणीवर टाकतात. यामुळेच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मागणी कमी होते. मागण्या जर कमी होत असतील तर कंपन्यांचे प्रॉफिट देखील कमी राहतील. याचाच परिणाम GDPवर होतो. याचसोबत अनएम्प्लॉयमेंट रेटसुद्धा जास्त प्रमाणात वाढलेला दिसतो. कारण कंपन्यांना प्रॉफिट होत नसेल तर त्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करतात. याशिवाय जर प्रॉफिट होत नसेल तर कंपन्या बँकांचे कर्ज कसे फेडतील. अर्थव्यवस्थेमध्ये डिफ्लेशन असेल तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट यांचे प्रमाण देखील वाढतं. यामुळेच डिफ्लेशन आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही. यामुळे अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांच्या जनरल प्राईस लेवलला वाढवण्यासाठी सरकारकडे मागणी केली जाते. अशामध्ये सरकारही सार्वजनिक खर्च वाढवण्यावर भर देतात. याचसोबत टॅक्स कट्स, इंटरेस्ट रेट यांना रिड्यूस करण्याचाही प्रयत्न सरकार करतं. या सर्व उपायांच्या मार्फत सरकार अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत असतं आणि याच प्रोसेसला रिफ्लेशन असं म्हटलं जातं. तर आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये इन्फ्लेशन, डिसइन्फ्लेशन, डिफ्लेशन व रिफ्लेशन या चारही कन्सेप्ट जाणून घेतल्या. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पनांना जाणून घेण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.